अच्छा, मी काय बोलतोय बघा, तुम्ही एकदम थंड प्रदेशात गेलात तर तुम्हाला असलेला स्वेटर किंवा कोट तुम्ही घालणार की काढून ठेवणार? घालणार. इजंट इट? मग सुसाईड, आत्महत्या म्हणजे काय माहिती आहे? ते कोट काढून ठेवणं आणि अजून त्रास सहन करणं. आपल्याला किती पण विपरीत परिस्थिती आता आली, दुःख आलं, कोणी सोडून गेलं किंवा काही सुटलं, फेल्युअर आलं जीवनामध्ये, तरी व्यक्त करायला शरीर आहे. बसून सुदर्शन क्रिया करू शकता, कोणी ज्ञानी व्यक्तीशी जाऊन चर्चा करू शकता, हातपाय झाडून रडू शकता. पण जेव्हा सुसाईड करतो ना आपण, तेव्हा आपण त्या भावनेबरोबरच असतो पण व्यक्त करायला शरीर नसतं. ही सगळ्यात हॉरिबल अवस्था आहे आपली. म्हणजे नाक दाबले की काय उघडतं? तोंड. पण सुसाईड म्हणजे नाक पण दाबायचं आणि तोंड पण दाबायचं आणि सांगायचं श्वास घ्या आता. शक्य नाही. ओके. अच्छा, मला सांगा, जे दुःख आहे ते शरीराला की मनाला आहे? मनाला. मग शरीर मारून का उपयोग? लोकांना कळत नाही ते. कळतंय? मारायचंच आहे तर मन मारा, सुदर्शन क्रिया करा. जे मन इकडे तिकडे फिरतंय गप शांत बसेल ना एका ठिकाणी. हां, आणि किती पण फेल्युअर येऊ दे, अपयश आलं, अपयश, नो दॅट फेल्युअर इज नॉट अ डिफीट, इट्स अ डिले. आता नाही तर नंतर होईल. आणि जरी तुम्ही सक्सेसफुल झाले आयुष्यामध्ये, सगळं सक्सेस आहे तुमच्याकडे, शोफर ड्रिव्हन कार आहे, बंगला आहे, जकुझी आहे, डॉलर्समध्ये पैसे, युरोमध्ये, दिनारमध्ये पैसे, सगळं काय, नंतर बाद में क्या? सोने का पलंग लाओगे सोने के लिए? अरे सोने का पलंग जरूरी नाही आहे, पलंग पे सोना जरूरी आहे. सगळं काय उपयोग त्याचं? तेच करणार जे आता करतोय. त्यामुळे अपयश आलं तर खचून जायचं काय? हां,